नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन ऑफ tan raised to 5x dx. आता इथे x raised to n चा फॉर्म्युला अप्लाय करायला जायचं नाही बिकॉज इंटिग्रेशनसाठी x raised to n चा फॉर्म्युला हा फॉर ओनली पॉलिनॉमियल अल्जेब्राइक फंक्शनसाठी आहे. सो इथे ट्रिग्नॉमेट्रीसाठी तो यूज करायचा नाही. सो नुसतं साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर जरी आलं तरी काहीतरी आयडेंटिटीज यूज करायच्या, सबस्टिट्यूशन करायची, काय कॅन्सल होतंय का चेक करायचं, असं करून सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणायचं आणि जे डायरेक्ट फॉर्म्युले तुमच्याकडे इंटिग्रेशनचे आहेत, साइन कॉस असेल, टॅनचा असेल किंवा जे काही असेल ते फॉर्म्युले अप्लाय होईपर्यंत ते सिम्प्लिफाय करायचं अँड देन अप्लाय द फॉर्म्युला. सो इथे सुद्धा आपल्याला x raised to n पॉसिबल नाहीये, म्हणजेच काहीतरी सिम्प्लिफाय करावं लागेल. u अपॉन v नाहीये, त्यामुळे कुठली करोलरी तर इथे ऍडजस्ट होत नाहीये, पण सबस्टिट्यूशन आपण डायरेक्ट करू शकतो. तर टॅन हे एकच फंक्शन आहे, टॅनला टी हे सबस्टिट्यूट केलं तर dx रिप्लेस करण्यासाठी टॅनचं डेरिव्हेटिव्ह येणार, सेक स्क्वेअर होणार आहे. तर इथे आता प्रेझेंट नाही, तर ते आणावं लागेल, पण ते आणण्यासाठी टॅन स्क्वेअर असायला हवा. मग tan raised to 5x असल्यामुळे तिथून आपण टॅन स्क्वेअर सेपरेट करू शकतो आणि मग त्याला आपण सेकची आयडेंटिटी यूज करायची. कारण एकदा सेक प्रेझेंट झाला म्हणजे सेक स्क्वेअर प्रेझेंट झाला की dx ला dt ने रिप्लेस करता येईल. सो असा काहीतरी विचार करून मग ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, कारण याला आपल्याला x raised to n यूज करता येणार नाही. डेरिव्हेटिव्हला म्हटलं तसं बऱ्याच गोष्टी किंवा बरंच सिम्पल आहे त्या मनाने इंटिग्रेशनपेक्षा, कारण इंटिग्रेशनला रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत. कुठले फॉर्म्युले कधी यूज करता येतील, कुठल्या आयडेंटिटीज यूज करता येतील वगैरे थोडीशी रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो tan raised to 5x कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर आपल्याला सेपरेट करायचं. सो tan cube x इंटू tan स्क्वेअर x dx. सो tan स्क्वेअर साठी आपण आता सेक मध्ये आयडेंटिटी लिहिणार. सो tan cube x इंटू tan स्क्वेअर मीन्स x मायनस 1 dx. तर त्याने याला मल्टिप्लाय करू आणि मग परत काही आयडेंटिटी वापरायला लागते का ती चेक करू. सो दॅट इम्प्लाइज tan cube x इंटू सेक स्क्वेअर x मायनस दिस tan cube आणि सगळ्याला कॉमन dx. आता इंटिग्रेशन आपण सेपरेट करू शकतो, त्या प्लस मायनस साइन मध्ये येतं तेव्हा सेपरेटली इंटिग्रेशन घेऊ शकतो. या ठिकाणी सबस्टिट्यूशनने काम होणार. आता tan cube x पुन्हा इथे x raised to n यूज करता येत नाही, देअरफॉर tan cube x ठेवून चालायचं नाही. तिथे tan स्क्वेअर जर असेल तर तो सेपरेट करून त्यासाठी सेक हे आणावं लागेल तिथे. सो पुन्हा त्याच्यासाठी सेकची आयडेंटिटी यूज करायची. दॅट इम्प्लाइज tan cube x इंटू सेक स्क्वेअर x मायनस दिस tan x इंटू tan स्क्वेअर x dx. आणि मग tan स्क्वेअर साठी आपण आयडेंटिटी यूज करायची. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ tan cube x sec square x minus tan x into bracket minus 1 dx. आता या tan x मध्ये मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय करताना बाहेर मायनस साइन आहे, सो आतली साइन चेंज होणार वगैरे ते सगळे रूल अप्लाय करायचे आणि मग इंटिग्रेशन काय होतंय ते बघायचं. इंटिग्रेशन तोपर्यंत सिम्प्लिफाय करावं लागतं जोपर्यंत डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याला त्याच्यावर यूज करता येत नाही किंवा डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड तिथे अप्लाय करता येत नाही, तोपर्यंत यूज करायचं. अजूनही ह्याला मल्टिप्लाय करून घेऊन मग सेपरेट इंटिग्रेशन होतील, त्यांचे सेपरेटली आपण आन्सर्स काढू. आता काय काय झालं बघा, ही टर्म आणि ही टर्म या दोन टर्म्स अजून येणार आहेत. सो दॅट इज इक्वल टू tan cube x square x मायनस साइन केअरफुली घ्या, मायनस tan इंटू सेक असेल आणि मायनस मायनस प्लस tan x येणार dx. आता प्लस मायनस साइन येतात. आता एकदा चेक करूया की ह्या स्टेजला आपल्याला इंटिग्रेशन काढता येईल का, तर आपण सेपरेट करून घेऊ आणि सेपरेट इंटिग्रेशन काढू. सो tan cube x sec square x dx आलं की ते dt ने रिप्लेस होईल आणि ह्याला t घेता येईल. सेम सिमिलर इथेच की tan ला t म्हटलं तर sec square प्रेझेंट आहे, त्यामुळे dx रिप्लेस होईल. tan x चं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला काढता येतं कारण त्याचा फॉर्म्युला आहे. सो आपण सगळी इंटिग्रेशन सेपरेट करणार आहोत. आता इंटिग्रेशन मध्ये असं आहे की ही इंटिग्रेशन सगळी सेपरेट केल्यानंतर सेपरेटली आन्सर्स काढून मग पुन्हा आणून तिथे प्लस मायनस मध्ये तुम्ही लिहू शकता. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ द सेपरेट करणार सगळी tan cube x sec square x dx.
मायनस साइन इंटिग्रेशन ऑफ tan x sec square x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. आता हे सगळं ह्याला आपण एक्सप्रेशन 1 असं म्हणूया. तर या एक्सप्रेशन 1 मध्ये काय काय आहे की ही 3 इंटिग्रेशन्स आहेत. ही 3 इंटिग्रेशन सेपरेट मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इंटिग्रेशन मध्ये ते आहे की आता तुमचे काय आहेत की 3 इंटिग्रेशन्स आहेत. सो याला तुम्ही I1, याला I2 अँड दिस इंटिग्रेशन इज I3. जर असं असेल की ह्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं तर ते सॉल्व्ह करा. याला काहीतरी वेगळे फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करायचं असेल तर त्या मेथडने सॉल्व्ह करा. हे डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट सॉल्व्ह करा. सो सेपरेटली तुम्ही तिघांचे आन्सर्स काढून नंतर परत आणून इथे ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये लिहू शकता. सो हे आपण करू शकतो कारण ह्या 2 ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायची आहे आणि ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन नाहीये त्यामुळे आपण ते डायरेक्ट त्याचा आन्सर लिहिणार. तुम्हाला जर ह्या स्टेजला सगळी एकाच वेळेला सगळी डायरेक्ट करता येत असतील तर ठीक आहे. आता I1, I2, I3, I4 असं लिहायचं, सेपरेट इंटिग्रेशन्स काढायची आणि त्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. सो सपोज I1 इज इक्वल टू काय इंटिग्रेशन ऑफ tan क्यूब x sec square x dx. तर हे सॉल्व्ह करायचं असेल तर ह्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायला एकदम सिंपल आहे कारण tan ला सबस्टिट्यूट केलं की हे आहे त्यामुळे dx रिप्लेस होईल. सो पुट I1 आधी सॉल्व्ह करून घेतो त्या इक्वेशन 1 मधला. पुट tan x इज इक्वल टू t. दॅट इम्प्लाइज sec square x dx is equal to dt. So integration I1 become integration of t cube dt एवढंच. आता t cube dt हे अल्जेब्राइक आहे त्यामुळे x raised to n चा फॉर्म्युला इथे अप्लाय होतो अल्जेब्राइक फंक्शनला. तर याचा आन्सर सोपा आहे. आन्सर काय याचा t raised to 4 upon t raised to 4 upon 4. पण आता प्लस सी वगैरे येणार आहे कारण ते सगळं आता ह्याला प्लस C1 म्हणूया कारण सगळं C1 C2 C3. आता त्याला C1 म्हणा K P कुठलाही तुम्ही नोटेशन यूज करू शकता जे कॉन्स्टंटसाठी आपण यूज करतो. त्यामुळे C1 म्हटलं काय C म्हटलं काय सेमच आहे. फायनली काय की सगळे कॉन्स्टंट एकत्र करून तो एक रिअल नंबर होतो एवढंच आपल्याला म्हणायचं. सो t raised to 4 upon 4c. अर्थात t raised to 4 ठेवत नाही आपण त्याला काय म्हणतो t कशाला घेतला होता tan ला. सो दॅट इम्प्लाइज I1 चा आन्सर आहे tan raised to 4x upon 4 plus C1. सो आता ह्याला इक्वेशन 2 असं म्हणा की I1 ची व्हॅल्यू काय आली तर ही I1 ची व्हॅल्यू आली ती नंतर आपण इथे ठेवूया नंतर. आता आपण तशी सेम I2 ची व्हॅल्यू काढूया. I3 एकदम सिंपल आहे. I3 तर डायरेक्टच आहे ना tan x चं इंटिग्रेशन माहिती आहे log of sec x ते डायरेक्ट आहे. फक्त I2 काढूया. सो I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ tan x sec square x dx. इथे पण तेच सेम आहे. t सबस्टिट्यूट केल्यावर होणार आहे. सो tan x is equal to t implies square x dx is equal to dt. आता सबस्टिट्यूशन मेथड तुम्हाला पण जमायला लागली असेल. सो I2 becomes integration of t dt. कारण याला t घातला t dt. सो आन्सर इज t square upon 2 plus c2 म्हणून. पण t square upon 2 म्हणजेच काय लिहिणार आपण tan x square म्हणजे tan square x upon 2 plus c1 c2 कॉन्स्टंटला काही नोटेशन. सो हे झालं सेकंड इंटिग्रलचा आन्सर. याला इक्वेशन 2 म्हणा. आणि 3 चा काढायची गरज आहे काय तिथं डायरेक्ट येणार आहे. 3 is equal to log of sec x plus c3 म्हणून आणि याला इक्वेशन 3 म्हणून. सो I1 I2 I3 हे 3 इक्वेशन्स मध्ये सगळे इंटिग्रेशन्स काढले. आता सबस्टिट्यूट I1 इक्वेशन व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 3 अँड 4 इन इक्वेशन 1 ते सबस्टिट्यूट केले की आपल्याला फायनल इंटिग्रल मिळेल. सो दॅट बिकम हे सोडवलं की त्याच्या खाली आता लिहायचं सबस्टिट्यूट 1 2 3 व्हॅल्यू ऑफ 1 व्हॅल्यू ऑफ 2 3 अँड 4 या 3 इक्वेशनच्या व्हॅल्यू I1 I2 I3 या व्हॅल्यू इन इक्वेशन 1. हे जे इक्वेशन आहे ते सगळं जे आय मेन आपलं आय आहे इंटिग्रेशन जे काढायचे हे इंटिग्रेशन त्याचं हे एक्सपान्शन केलंय आपण ते त्याच्यात आता ह्या सबस्टिट्यूट करूया. सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ tan raised to 5x dx इज इक्वल टू आता ते 2 3 4 याच्यात आपण सबस्टिट्यूट करायचे. याची व्हॅल्यू काय आली होती याची व्हॅल्यू आली होती tan raised to 4x upon 4 प्लस C1 नाही प्लस C1 C2 C3 ते सगळे एकत्र करून त्याला C म्हटलं असं आपण म्हणणार.
त्याच्यानंतर सेकंडची व्हॅल्यू आली ती मायनस साइन इथे, सेकंडची व्हॅल्यू आली ती tan स्क्वेअर x अपॉन 2 आणि प्लस साइन इथे, आणि थर्डची व्हॅल्यू आली ती लॉग ऑफ सेक x. आणि सगळ्या C1 प्लस C2 प्लस C3 ला मी कॉमन C म्हटलं, कारण कॉन्स्टंट आहे आणि अननोन कॉन्स्टंट आहे, त्यामुळे तुम्ही त्याला ते सगळे ऍड करून C म्हटलं काय K म्हटलं काय तरी चालेल. जनरली जी इंटिग्रेशन्स येतील ती सगळे ऍड सबट्रॅक्ट केल्यानंतर कॉमन एक C हा लिहायचा, तो C लिहायला विसरायचं नाही. पण इथे C1 आहे C2 आहे, मग C1 प्लस C2 प्लस C3 लिहत बसायला हवं का? तर नाही, कॉमन एक तिथे C फक्त लिहायचा. सो दिस इज युअर फायनल आन्सर फॉर tan raised to 5x. सो ट्रिग्नॉमेट्री मध्ये a raised to n किंवा x raised to n टाइपची एक्झाम्पल्स आली तर काहीतरी आयडेंटिटीज यूज करून आधी सिम्प्लिफाय करायची. काही वेळेला डबल अँगल ट्रिपल अँगल पण यूज करावे लागतात, जे काही असेल ते. आणि मग ते जेव्हा डायरेक्ट सबस्टिट्यूशनला किंवा डायरेक्ट फॉर्म्युल्याच्या याच्यात येतं तेव्हा ते